नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण आलो होतो हॉटेलवरून बरोबर संध्याकाळच्या 5:15 वाजता आणि वर बाल्कनीत गेलो आणि बघतो तर काय आकाशात सगळीकडे धूरच धूर दिसत होता. म्हणून खाली आलो होतो बघायला की धूर कुठून येतो ते. बघितलं आईने मस्तपैकी सगळा कचरा वगैरे एकत्र करून, पानं वगैरे एकत्र करून त्यांना घातली होती आग आणि हाच धूर सगळीकडे पसरला होता. आणि गेले 3-4 दिवस तर तुम्ही वातावरण बघतातच, अचानकच वारा काय सुटतोय आणि वातावरण ढगाळ काय होतंय. त्यामुळे रिस्क नको म्हटल्यावर आईने ऑलरेडी सगळी लाकडं मांगरात भरून घेतली होती. आणि आज तर वारा एकदम जोरात सुटला होता, त्यामुळे झाडावरचे सगळे काजू आपणच खाली पडत होते. आपल्याला काय काढायची कष्ट घ्यायची गरज नव्हती. आणि त्या दिवशी तुम्ही बघितला असणार, आपण एसी सोबत एअर फ्रायर सुद्धा घेतला होता, पण त्यात काहीतरी फॉल्ट आल्यामुळे आपण पाठवला होता रिप्लेसमेंट साठी. आणि आज दुपारीच आपल्या हॉटेलवरती रिप्लेसमेंट होऊन एअर फ्रायर वापस आला होता. पटापट केलं त्याचं अनबॉक्सिंग आणि म्हटलं आता ओपन केलाच आहे तर काहीतरी त्यात बनवून सुद्धा बघूया. आणि ह्या कामात आपली हेल्प करणार होता आपला चैतन्य. आपण बनवणार होतो पोटॅटो वेजीस, त्यामुळे त्याने पोटॅटो ऑलरेडी कट करून घेतले होते, मस्तपैकी धुवून घेतले. तोपर्यंत आपण एअर फ्रायर सेट केला आणि अशा प्रकारे आपण त्यांना मीठ मसाला लावून ठेवलो फ्रायर मध्ये. आणि अवघे 20 मिनिटातच आपले वेजीस तयार झाले होते. सो फायनली असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.